नागपुर में 17 मार्च को हुई हिंसा को लेकर कांग्रेस की ओर से आज 16 अप्रैल को दंगाग्रस्त इलाकों में सद्भावना शांति रैली निकाली गई। इस रैली में कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाल, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला के साथ अन्य वरिष्ठ नेता शामिल हुए। रैली से पहले सबकाल चेन्नीथला ने मीडिया से बात की। इस दौरान पार्टी नेताओं ने राज्य सरकार पर जमकर निशाना साधा। वातावरण कुठेतरी निर्माण झालेलं आहे आणि विशेष करून महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील बेजबाबदार मंत्र्यांनी चुकीचे विधान करणे, तेढ निर्माण होणारे विधान करणे आणि कायदा हा महाराष्ट्रात काम करत नसल्यामुळे गुंडागर्दी ही वाढलेली आहे। कुठे आका, कुठे टोळी गँग, कुठे रेती गँग अशा स्वरूपाच्या गँग या निघत असल्यामुळे लोकांमध्ये आणि फार मोठी एक भीती आहे आणि दुसऱ्या बाजूला जातीय तेढ आहे आणि परिणामी सद्भावना लयास जात आहे। सद्भावनेचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं करिता काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आम्ही पदयात्रा काढत आहोत आणि यासाठी सत्ताधारी जर सद्भावनेच्या प्रयत्नाला शांतता नांदावी हे आव्हान करण्याकरता जर अडवत असतील तर हे दुर्दैव आहे। आम्ही विवेकशील आहोत, शांतता प्रिय आहोत, मोहब्बत की दुकान पुढे घेऊन चाललोय। त्यामुळे हम वही बनाएंगे वाले नाही, तर शांतता देशामध्ये नांदावी ही आमची एकंदर असणारी सौजन्याची, समन्वयाची आणि सद्भावनेची भूमिका आहे। या संदर्भामध्ये आमचे शहर अध्यक्ष जे आहेत, जे आमदार देखील आहेत, हे या कार्यक्रमाचे संयोजक स्थानिक पातळीवरचे आहेत, ते या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील। मोदी सरकार सत्तेवरून 11 वर्ष झाली आणि या 11 वर्षाच्या दीर्घ काळात त्यांच्या हातात कुठेही कुठली अनियमितताही सापडलेली नाही। नॅशनल हेराल्ड ही नॉन प्रॉफिट कंपनी आहे, याचा कोणताही लाभ हा शेअर होल्डरला मिळत नाही, कोणत्याही डायरेक्टरला कुठलेही मानधन मिळत नाही, कुठलीही संपत्ती, कुठली प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार नाही आणि जेव्हा ही अवसानात जाईल तेव्हा सरकार जमा संपत्ती होईल असं या नॉन प्रॉफिट कंपनीचं कायदेशीर स्वरूप आहे। त्यामुळे कुठलीही अनियमितता ही होण्याची शक्यताच नाही। मात्र ये सरकार राहुल जी से डरती है और ईडी को आगे करती है। महायुती जी आहे ती फार शक्तिमान असण्याच्या आविर्भावामध्ये वावरत असते। मोदी त्यांचे एक खंबीर आणि एक शक्तिमान नेते आहेत अशी त्यांची अवधारणा आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे आहेत हे महाबली आहेत हा त्यांचा आविर्भाव असतो आणि 238 आमदार आमच्या सोबत आहेत ही संख्या सातत्याने ते सांगत असतात। एवढं प्रचंड पाशवी बहुमत मिळाल्यावरही त्यांना इतर पक्षातील माजी आमदार, इतर पक्षातील कार्यकर्ते हे फोडण्याची आवश्यकता निर्माण होते आणि नवीन मित्र जोडण्याची आवश्यकता जी वाटत आहे याचा अर्थ त्यांच्या पायाखालील वाळू ही सरकलेली आहे। हे सत्तेसाठी एकत्रित आलेलं एक गडबोळ आहे आणि विचाराशी काही त्यांना घेणं देणं नाही। सौजन्याची ऐशी की तैशी ही सत्ता आल्यानंतर होणं स्वाभाविक आहे। त्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, यांच्यातला धुसफूस आणि टोळी युद्ध हे आपल्याला हे सत्तेत असेपर्यंत बघावं लागणार आहे। एकदा अजितदादांनी स्पष्ट करावं की ते मोदींवरचं असणारं त्यांचं प्रेम, फडणवीसांवरचं त्यांचं असणारं प्रेम आणि काकांवरचं असणारं प्रेम ह्या परस्पर विरोधी ज्या दोन बाजू आहेत याच्याबद्दल त्यांनी याबद्दल अधिक बोललेलं बरं राहील। राहिला प्रश्न शरद पवार साहेबांचा तर ते शाहू फुले आंबेडकरांचे आणि अँटी फासिस्ट विचारांचे त्यांची एकंदरीत भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या विचाराच्या विरोधात हे संपूर्णतः हे महाविकास आघाडी समोर आहेत। पूर्ण बीडचे जे प्रकरण आहे त्याकडे साक्षीभावाने आपण महाराष्ट्राने जर बघितलं तर हा एकीकडे कायद्याचं फेल्युअर, तर कायद्याच्या फेल्युअरनंतर अडचणीत आलेल्या लोकांना खलनायक ठरवणे, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच मर्जीतल्या लोकांना टीआरपी मध्ये घुसवणे आणि महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्यांचं लक्ष विचलित करणे हा डाव देवेंद्र फडणवीसजींचा हा आहे आणि या प्रकरणाची एवढी चर्चा झाली, एवढा रवंत झाला, इतका चोथा झाला, मात्र अद्यापपर्यंत जर सीआयडी, पोलीस, न्यायालयीन चौकशी एवढं सगळं झाल्यावरही जर नवीन मुद्दे येत असतील तर महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हा थेट गृहमंत्र्यांना आमचा प्रश्न है। समाज में जो समाज को विभाजित करने वाले ताकतों को कमजोर करना जरूरी है। देखिए, भारत वर्ष में आजकल लोगों को विभाजित करने का काम तेजी से कर रहे हैं, केंद्रीय सरकार के द्वारा कर रहे हैं। जो लोग सत्ता में हैं उनका काम है कि सबको लेके चलेगा, लेकिन सत्तारूढ़ पार्टी ने लोगों को विभाजित करने का, समाज को विभाजित करने का काम कर रहे हैं। इसलिए कांग्रेस पार्टी शांति और अमन की वातावरण बनाने के लिए हरदम प्रतिबद्ध है। हम हरदम ये करते रहते हैं। आपको मालूम है कि नागपुर में क्या हुआ, मैं उस पर नहीं जाना चाहता हूँ।
नागपुर की जनता ये चाहती है कि शांति और अमन की वातावरण बनाए रखे, भाईचारा बनाए रखे, आपस में झगड़ा नहीं होना चाहिए। ये मुद्दा को लेकर के कांग्रेस पार्टी ने आज नागपुर शहर के अंदर ये प्रोग्राम की आयोजित की है। हम लोग ये चाहते हैं कि शांति और अमन की वातावरण बनाए रखे और लोग एक साथ काम करें और घृणा की भावना को दूर करके भाईचारा और प्यार के साथ आगे चले, ये हमारा मकसद है। कोई गुटबाजी नहीं है, कांग्रेस एक साथ है, ऐसे कोई तकलीफ नहीं है। सारे आज की कार्यक्रम में सारे लोग, जितना लोग आ सकते हैं सब आ रहे हैं। एक्चुअली ये तो सिर्फ जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष विकास ठाकरे ने इस कार्यक्रम का आयोजित किया था। हम लोगों को सब बुलाया था, सब हर प्रोग्राम में आ नहीं सकते, लेकिन हाँ कल सारे नेता लोगों का बैठक हमने बुलाया है बॉम्बे में। पूरे विचार विमर्श करके हमने आगे चलने का कार्यक्रम तैयार करें। देखिए उसी इन चीजों में हम लोग नहीं जाना चाहते हैं। देखिए मैं आपको हमारा मकसद पूरे बताया, हम क्यों इस प्रोग्राम कर रहे हैं। हम प्रोग्राम इसलिए कर रहे हैं कि लोगों में घृणा की भावना नहीं होना चाहिए, सारे लोग मिल करके काम करना चाहिए। मैं हर इश्यू के ऊपर बात करना नहीं चाहता है, क्योंकि अब प्यार के साथ लोगों को, भाईचारे के साथ लोगों को आगे चलने की काम होना चाहिए, ये हमारा मकसद है।